नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक युनिट नंबर 2 लॉजिक गेट अँड बुलियन अल्जेब्रा. आजचं लेक्चर नंबर 7 आहे आणि आज आपण टॉपिक शिकणार आहोत लॉजिकल सर्किट डायग्राम. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी लेक्चर नंबर 6 मध्ये मी तुम्हाला लॉजिक गेट शिकवलं होतं. त्याच्यामध्ये आपण नॉट गेट, अँड गेट आणि ऑर गेट बद्दल इन्फॉर्मेशन बघितली होती. आता त्या आधारित आता आपण क्वेश्चन पण बघूया आजच्या लेक्चर मध्ये. जर तुम्ही आताही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला क्लिक करा. तसंच प्लेलिस्ट मध्ये चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 म्हणजे आता लेक्चर नंबर 7 पर्यंतचे टोटल व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड केलेले आहे, तर ते पण तुम्ही बघू शकता. डिजिटल टेक्निक नावाची एक प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलमध्ये, तर त्याच्यावरून तुम्हाला बाकीचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. आता बघूया लॉजिकल सर्किट डायग्राम, पण त्याच्या आधी थोडंसं रिव्हिजन बघा. नॉट गेट आला तर हा त्रिकोण लक्षात ठेवावा लागते आणि त्याला एक नथ असते, याला बबल म्हणतात. काय म्हणतात? बबल. ई असला तर याचा इनपुट जर आपण ए दिलं तर आउटपुट भेटणार आहे आपल्याला ए बार. तसंच अँड. आता अँड गेट काय म्हणते बघा, अँड म्हणजे होते मल्टिप्लाय. लक्षात ठेवायचं अँड म्हणजे मल्टिप्लाय, ए डॉट बी. आणि आता याच्यावरून लक्षात ठेवायचं सांगितलं होतं मी तुम्हाला, डी. हा याचा डी राहते अँडचा, हा डी चा डी. याच्यामध्ये काय दोन आपण इनपुट देत असतो, ए आणि बी, आणि आपल्याला दोन इनपुटचा काय करायचं असेल, मल्टिप्लाय करायचं असेल तर हा सिम्बॉल आपण यूज करतो. तसंच ऑर गेट. ऑर म्हणजे ऍडिशन. लक्षात ठेवायचं, जर समजा आता आपल्याला एक ए नावाचं इनपुट दिलेलं आहे आणि एक बी नावाचं इनपुट, आणि आपल्याला याची काय करायची ऍडिशन, तर ऑर. तर आता याचा एक सिम्बॉल कसं लक्षात ठेवायचा, आर चा रॉकेट. हा बघा, हा रॉकेट सारखा दिसू राहिला, हा रॉकेटचा सिम्बॉल लक्षात ठेवायचा आणि याचा इथे वाय इज इक्वल टू ए प्लस बी. तसंच बघा, हे युनिव्हर्सल गेट आहेत, नॅन्ड गेट अँड नॉर गेट. याची थेरॉटिकल टॉपिक बाकी आहे, तर नेक्स्ट लेक्चरला बघूया, पण आता न्यूमेरिकल घेऊन घेऊ. आता नॅन्ड गेट मध्ये काय राहते बघा, वाय इज इक्वल टू ए इंटू बी, पण हा बार असते. नॉट अँड म्हणजे लक्षात द्या, नॅन्ड गेट म्हणजे होते नॉट अँड, म्हणजे की अँड मध्ये काय येते आपण मल्टिप्लाय, आणि त्याच्यानंतर याचा बार येते, ए डॉट बी बार. तर लक्षात ठेवायचं, आता बघा डी लागलेला आहे, डी तर एक डायग्राम हेच राहणार आहे. एक ए नावाचं समजा आता आपण इनपुट दिलेलं आहे, तसाच एक बी नावाचं इनपुट दिलं इथं बी. तर काय होणार आहे, डी वरून लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, असा डी काढायचा आणि हा बार लागल्यामुळे इथं बबल लावायचा. स्टार्टिंगला काय लावायचा, बबल. तर वाय इज इक्वल टू ए बी बार होऊन जाईल. तर हा याला लॉजिकल सिम्बॉल म्हणतात. तसंच इक्विव्हॅलंट सर्किट पण तुम्ही काढू शकता, सेम आहे. एक ए नावाचा इनपुट दिला, एक बी नावाचा इनपुट दिलेला आहे, डी काढलेला आहे. त्याच्यानंतर हा झाला तुमचा ए बी. नंतर याला आपल्याला काय करायचं, बार करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, नॉर गेट लावतो. कोणता गेट लावतो, नॉट गेट. हा फर्स्ट नंबर लावला होता, तर याला आपण त्रिकोण दिला होता, इज इक्वल टू वाय. असंही लावलं तर चालते, सेम. तसंच नॉर गेट म्हणजे नॉट फ्रॉम ऑर. आता ऑर मध्ये काय येते, ऍडिशन, तर नॉट ऑर म्हणजे इथं येणार ए प्लस बी बार. सेम बिलकुल, एक ए नावाचा इनपुट दिलेला आहे, एक बी नावाचा इनपुट दिलेला आहे, ऑर लागला, आर लागलेला आहे म्हणजे रॉकेट काढला आपण आणि याला एक बबल लावला, हा झाला लॉजिकल सिम्बॉल. तसंच तुम्ही सर्किट इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम पण करू शकता. कसं, हा ए हा बी रॉकेट, फक्त एकाने आपण हा इथं बबल इथं न लावता आपण इथं काय लावलेला आहे, नॉट गेट आहे ना तो आपला, तर नॉट गेटचा आपण हा सिम्बॉल लावलेला, इथं बबल वाय. तर असे हे 5 डायग्राम लक्षात ठेवायचे. कसं लक्षात ठेवाल बघतो, तुम्हाला सांगतो एक वेळा अगेन. नॉट आला तर त्रिकोण, नॉट त्रिकोण. अँड आला, अँडचा डी, ऑरचा रॉकेट. अँड हमेशा मल्टिप्लाय मध्ये होतात आणि ऑर मध्ये ऍडिशन. तसं नॅन्ड गेट मध्ये फक्त इथं एक बबल लागते, इथे एक बबल लागते, बाकी सारखंच आहे. किंवा इथं तुम्ही नॉट गेट पण यूज करू शकता. तर आता घेऊया प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. याच्यावरून तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे, 4 मार्कासाठी प्रॉब्लेम येऊ शकते तुम्हाला. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, आता बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. ड्रॉ द लॉजिकल सर्किट डायग्राम फॉर y इज इक्वल टू ए बार बी सी प्लस ए बी बार प्लस ए सी बार. तर आता लक्षात ठेवायचे तुम्हाला 3 सिम्बॉल. तर त्याच्यानुसार बघा, नॉट लागला तर हा त्रिकोण आहे, त्यानंतर अँड लागला तर हा डी, डी फॉर, आणि ऑर लागला तर रॉकेट. हा ए आणि हा
आता ऑर मध्ये काय करतो आपण, ऍडिशन ए प्लस बी, आणि ऑर मध्ये काय करतो, मल्टिप्लाय ए इंटू बी. हे असं एका साईडला रफ मध्ये लिहून घ्यायचं, जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम सुटणार नाही. तर आता आपल्याला ड्रॉ करायचा आहे प्रॉब्लेम. तर सर्वात इथं बघा काय आहे, ए बार आहे, बी आहे, सी आहे, त्यानंतर प्लस बी बार पण दिलेला आहे, आणि त्यानंतर ए सी बार आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर सर्वात आधी इथे ए लिहिसाल तुम्ही, ए. हा ए साठी एक लाईन ओढून टाकायची, अशी अशी लाईन ड्रॉ करायची. नंतर आता ए आहे तर याचा ए बार पण काढून टाकू आपण. तर आता ए बार कसा काढसा, बार लागला म्हणजे की इथं एक येणार आहे त्रिकोण, असा त्रिकोण. हा झाला ए बार. एक ए काढला, हा याचा काढला पण ए बार. तसाच आता इथं लिहायचं बी. हा बी असा ड्रॉ करसाल. आता आपल्याला काढायचा बी बार. तर बी बार कसा काढसाल, सेम बिलकुल याचा त्रिकोण असा, अशी डायग्राम काढायची आपल्याला डॉटची. हे अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर एक काढायचा सी. तसं सी बारची तर काही गरज नाहीये, नाही दिला पण काढून टाकू. सी बार पण ड्रॉ करून घेऊ. तर हा आला ट्रायंगल आणि हा बबल. असे सर्व आपण काढलेले आहे. पहिले ए काढला, नंतर ए बार, बी लिहिला, बी बार, सी आणि सी बार. तर आता लक्षात ठेवा, इथं आहे ए बार, बी आणि सी. आता लक्षात ठेवा, या तिघांमध्ये रिलेशन बघा काय आहे. ए बार इंटू बी इंटू सी म्हणजे मल्टिप्लाय. आता मल्टिप्लाय आलाय, काय आलेला आहे, मल्टिप्लाय. आता इथं लक्षात ठेवलेलं आहे आपण, मल्टिप्लाय म्हणजे आपण कशासाठी यूज करतो, अँड साठी. तर सर्वात पहिले काय पाहिजे आपल्याला, ए बार. कलर चेंज करतो आम्ही. ए बार कुठे इथं आहे, हा ए बार. ए बारची एक लाईन ड्रॉ करा, हा ए बार. नंतर काय बी, तर इथे बी ची लाईन ड्रॉ करा, बी पासून हा बी. नंतर आहे सी, तर हा सी ड्रॉ करा. तीन ए बार, नंतर बी आणि नंतर सी. काय काढायचं आपल्याला, मल्टिप्लाय आहे, मल्टिप्लाय म्हणजे काय होते, डी. तर डी काढून टाकायचं इथं. हा काढला डी. आता याचा अर्थ काय होते, याचा मिनिंग आहे ए बार, इथं आहे ए बार, त्यानंतर बी आणि सी. हा झाला मल्टिप्लाय. ऍडिशन अजून करू नये. नंतर मग सेकंड याच्यात ए आणि बी बार पाहिजे आपल्याला. काय पाहिजे, ए आणि बी बार. मग आता बघा इथं ए, थोडीशी लाईन अजून ड्रॉ करूया. आता आपल्याला काय पाहिजे, सेकंड मध्ये ए आणि बी बार. ए पासून एक लाईन ड्रॉ करा, हे झाली ए. आणि बी बार, बी बार इथं आहे, तर ही लाईन ड्रॉ करा. मल्टिप्लाय आहे, मल्टिप्लाय असलं तर डी. हा झाला डी, आणि हे झालं तुमचं ए आणि बी बार. ए आणि बी बार. तसंच एक आहे का नाही, ए सी बार आहे. ओके, तर इकडून थोडस ड्रॉ करायला लागेल आपल्याला. लॉजिकल डायग्राम करण्यासाठी हे अशा लाईन अजून आपण थोड्या स्ट्रेट करूया. ओके, आता काय काढायचं आहे आपल्याला, ए सी बार. पण ए सी बार डायरेक्ट नाही निघेल, पहिले ए आणि सी काढायला लागेल. काय काढायला लागेल, ए आणि सी. तर आपल्याला ए आणि सी लिहूया. हा ए आणि त्याच्यानंतर सी. सी कुठे आहे, हा सी, या लाईन मध्ये सी.
आता बघा विद्यार्थी मित्रांनो कसा काढतात. आता सर्वात आधी बघा काय आहे याच्यात, एसी आहे. एसी म्हणजे काय होते, मल्टिप्लाय. मल्टिप्लाय म्हणजे होते डी. आता हा काढला आपण मल्टिप्लाय. मल्टिप्लाय म्हणजे होते डी. डी. पण याच्यावर काय लागलेलं आहे, सर्व याच्यावर काय दिलेलं आहे, बार दिलेला आहे. सर्व याच्यावर जर बार लागत असेल तर इथं आपण बबल टाकतोय. हा झाला बबल. किंवा तो ट्रायंगल लावला तरी चालेल, दोन पैकी. याचा असा अर्थ होते ए सी बार. सर्वात आधी आपण काढला ए बार, बी आणि सी. नंतरच्या याच्यात काढला आपण ए बी बार आणि नंतर ए सी. आता इथं काय ऍडिशन. ऍडिशन म्हणजे काय होते, ऑर. ऑर मध्ये काय काढतो आपण, रॉकेट. या तिघांची ऍडिशन आहे. तिघांची काय ऍडिशन. तर हे असं घेऊ. हे असं. आणि आता काढायचं आपल्याला रॉकेट. रॉकेट कसा काढतात, असा आणि असं. तर याचा मिनिंग काय होणार आहे, ए सी, ए बार बी, ए बार बी सी, मग त्यानंतर प्लस म्हणजे ऑरचा आहे, मग ए बी बार प्लस आणि ए सी बार. ए सी बार. तर हे झालं आपलं सिम्बॉल कम्प्लीट. वाय. हा झाला तुमचा लॉजिकल डायग्राम तयार. एकदम सिंपल आहे. कशी काय केली आपण लॉजिकल डायग्राम तयार, तर एक वेळा मी पुन्हा सांगतो. सर्वात पहिले ए ड्रॉ केला, नंतर याचा ए बार. ए बारचा सिम्बॉल असा आहे त्रिकोण. नंतर बी काढला तर बी बारचा त्रिकोण काढला. सी काढला तर सी बारचा त्रिकोण काढला. नंतर मग आता बघा मल्टिप्लाय असलं तर डी, आणि त्यानंतर ऍडिशन असली तर रॉकेट. तर इथे सर्वात पहिले ए बार बी आणि सी कनेक्टिंग केलं. ए बार नंतर बी आणि सी ला कनेक्टिंग केलं. मल्टिप्लाय असल्यामुळे डी, हा झाला डी. त्याच्यानंतर ए आणि बी बार, हा ए आणि बी बार हा कनेक्टिंग केला, ए आणि बी बार. त्याच्यानंतर ए सी बार आहे, तर ए आणि सी केला आणि बार म्हणजे होती इथं एक बबल दिला. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला आता आपल्याला ऍडिशन करायची. तर ऍडिशन साठी ऑर, आणि ऑर म्हणजे होते रॉकेट. तर या तिघायला एक रॉकेट मध्ये आपण बसवलं. हे झाली लॉजिकल डायग्राम. हे झालं तुमचं याचं आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांची ब्रँच कम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थर्ड सेमिस्टर. तसंच घेऊया आता नेक्स्ट प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 2. तसंच बघा, प्रॉब्लेम नंबर 2 सुरू करण्याच्या आधी फक्त इथे मी एक बबल दिला होता. तो बबल द्यायची काही गरज नाहीये, हे लक्षात ठेवा. हा बबल काढून टाकू. आता सुरू करूया. प्रॉब्लेम नंबर 2. ड्रॉ द लॉजिकल सर्किट फॉर द एक्सप्रेशन y इज इक्वल टू ए बी प्लस ए बार बी बार. तर कसं सॉल्व्ह करसाल आता, सेम बिलकुल लॉजिकल एक्सप्रेशन सर्किट डायग्राम काढायची आपल्याला याची. तर सर्वात आधी ए लिहिसाल, त्यासाठी ड्रॉ. तसाच आपल्याला काय काढावं लागते, आपल्याला काय लागते आता ए बार. हा झाला ए बार. हा ए आहे तर हा काय ए बार. त्यानंतर बी लिहा, असा बी. तर आपल्याला काढायला लागेल आता बी बार. हा झाला बी बार. सिंपल आहे. आता याची लॉजिकल सर्किट डायग्राम कशी काढायची बघा. सर्वात आधी ए, हा ए घेतला, नंतर घेतला बी. मल्टिप्लाय आहे दोघांच्या ह्याच्यात, म्हणजे की अँड वाला, म्हणजे इथं अँड म्हणजे काय होते डी, इथं लागेल डी. नंतर आहे ए बार आणि बी बार. ओके. आता घेऊया ए बार आणि बी बार.
हा होता पहिला ए बी आणि हा आहे ए बार आणि बी बार आणि याच्या मधात काय आहे ऍडिशन म्हणजे आता ऑर ऑर मध्ये काय येते आर आर म्हणजे ते रॉकेट हा सकाळचा रॉकेट आणि हे झालं याचं आन्सर अत्यंत सोपं असं आहे प्रॉब्लेम 4 मार्कासाठी आलेलं होतं हे की ड्रॉ द लॉजिक डायग्राम लॉजिकल सर्किट डायग्राम जर असं जर प्रॉब्लेम आलं तर तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकता या मेथडने जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके तर आजच्यासाठी इथं थांबून जाऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बरेचसे अजून काही न्यूमेरिकल घेऊया तर लवकरात लवकर नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे धन्यवाद